नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे वायडी टॉकमध्ये. आणि आज आपल्या वायडी टॉकमध्ये गेस्ट म्हणून आलेले आहेत प्रोफेसर योगेश आहेर सर. नमस्कार. नमस्कार सर. सर, पायरन्स इन्स्टिट्यूट ऑफ IBMA, थोडक्यात इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन, या ठिकाणी TPO म्हणून काम बघताय. आज ते आपल्याला महत्त्वाच्या टिप्स देणार आहेत की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, कशा पद्धतीने त्यांनी प्लेसमेंटसाठी सपोर्ट मिळवला पाहिजे आणि त्यातल्या त्यात ॲज अ एंटरप्रेनर ते कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवतात याबद्दल आपल्याला सांगणार आहेत. तर सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या प्रोग्राममध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर, सर्वप्रथम मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे तुमची एज्युकेशनल जर्नी, तुमची प्रोफेशनल जर्नी, तुमच्या अनुभवाबद्दल. ओके. माझ्याबद्दल सांगायचं जर झालं तर मी ॲक्च्युली एक हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहे. वाव. आणि त्यानंतर मी 2011मध्ये 2009 ते 2011मध्ये माझं MBA केलेलं आहे अमृतवाणी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन संगमनेरीतनं. ओके. माझं स्पेशलायझेशन ह्युमन रिसोर्समध्ये झालेलं आहे. ओके. आणि त्यानंतर मग मी ॲकॅडमिक्समध्ये जॉईन झालो. ओके. तर 2011मध्ये मी ॲकॅडमिक्समध्ये जॉईन झालो आहे. आणि 2011 ते 2024 असा जवळपास 13 वर्षाचा माझ्याकडे माझा पूर्ण प्रवास आहे एज्युकेशनमध्ये. आणि या पूर्ण 13 वर्षाच्या प्रवासामध्ये मागच्या जवळपास 5 ते 6 वर्षापासून मी ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचा पोर्टफोलिओ हँडल करतो आहे. व्हेरी नाईस सर. आणि 2021 पासून मी पायरन्स IBMA ॲज अ TPO ॲज वेल ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतो आहे. व्हेरी नाईस सर. सो सर, आज आमचे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो, तो म्हणजे काय की भरपूर साऱ्या कॉलेजेसमध्ये आम्हाला फक्त रट्टा मारायला शिकवलं जातं, आमच्याकडून असाइनमेंट करून घेतल्या जातात, आमच्याकडून फक्त ॲकॅडमिक्स ओरिएंटेड करून घेतल्या जातात, परंतु आमच्याकडे जे आमची एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहे किंवा आमच्या जॉब प्लेसमेंटसाठी जे प्रयत्न आहेत ते केले जात नाही. सर, तर याबद्दल आपण काय बोलाल बुवा, की याबद्दल विद्यार्थ्यांनी जरी समजा त्यांच्या कॉलेजेसमध्ये सपोर्ट नाही झाला तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून काय प्रयत्न करायला हवेत? आता ट्रेनिंग आणि प्लेसमेंटबद्दल थोडंसं जर बोलायचं झालं तर कुठल्याही कॉलेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कुठला डिपार्टमेंट जर असेल तर तो ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट आहे. कारण ज्या वेळेला आपण ॲडमिशन प्रोसेसमध्ये बघतो, मुलं ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेला जेव्हा फॅकल्टीबरोबर डिस्कशन करतात त्यावेळेला ते नॉर्मली एकच प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये असतो की ते आल्यानंतर विचारतात की सर प्लेसमेंटचं काय, किंवा प्लेसमेंट कॉलेज ऑफर करतं की नाही करत, कुठल्या कुठल्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज कॉलेजमध्ये होतात. तर मुलांचा हा जो काय प्रश्न आहे तो एकदम साहजिक प्रश्न आहे की मुलं विचारणारच आहेत आपल्याला, आपल्याकडे येणार आणि ते विचारणार आहेत की सर आमच्या प्लेसमेंटसाठी तुम्ही काय काय करता म्हणून. तर या अनुषंगाने मी 2 गोष्टी मला बोलायला आवडतील. एक म्हणजे कॉलेज तर काम आहे किंवा कॉलेजचा TPO म्हणून ट्रेनिंग प्लेसमेंट देणं किंवा मुलांसाठी प्लेसमेंट ऑफर करणं हे कॉलेजचा TPOचं काम आहेच. बरोबर. ही झाली एक बाजू. परंतु दुसरी बाजू अशी आहे की प्लेसमेंट घेण्यासाठी मुलं काय करतात किंवा मुलांमध्ये नक्की कुठले कुठले स्किल्स आहेत ते खूप महत्त्वाचं आहे. मुलं ज्या वेळेला ॲडमिशनच्या वेळेला माझ्याबरोबर डिस्कशन करतात, इंटरॅक्ट करतात, मुलं विचारतात की सर प्लेसमेंटचं काय. मी त्यांना विचारतो की तुमच्या स्किल्सचं काय, तुमच्याकडे स्किल सेट जे इंडस्ट्रीमध्ये स्किल सेट आज रिक्वायर्ड आहेत ते तुमच्याकडे स्किल सेट आहेत का, ते खूप महत्त्वाचं आहे. आता नॉर्मली आपण असं म्हणता येणार नाही की इंडस्ट्रीमध्ये किंवा मार्केटमध्ये जॉब्स नाहीत. मार्केटमध्ये जॉब्स भरपूर अवेलेबल आहेत. कारण आपण जर IIMचे मुलं जर बघितले तर IIMच्या मुलांना जर पॅकेज जर मिळतंय 20 लाख 30 लाख 50 लाख 1 CR पर्यंत त्यांना पॅकेज मिळतंय. याचाच अर्थ इंडस्ट्रीमध्ये किंवा मार्केटमध्ये जॉब्स आहेत, जॉब नाही असं नाही. परंतु HR मी एक कन्सेप्ट शिकवतो मुलांना की देअर शुड बी अ परफेक्ट मॅच. तुमचा आणि जॉब जो काही जॉब अवेलेबल आहे तो अवेलेबल जॉब आणि तुमच्याकडे असणारं स्किल सेट याचं जेव्हा परफेक्ट मॅच होईल, मॅच झालं तुम्ही ॲटोमॅटिकली इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपनीमध्ये इन होणार. परंतु तुमच्या स्किल सेटचा आणि रिक्वायर्ड जॉबमध्ये जर तफावत असेल, मॅच जर झाला नाही, मॅचिंग मॉडेल जर परफेक्ट तिथं जर फिजिबल झालं नाही तर तुम्हाला तो जॉब मिळणार नाही. आणि आजकालच्या मुलं फक्त विचार काय करतात, ग्रामीण भागातल्या आपल्या मुलांचा जर आपण विचार केला, आपण ग्रामीण भागामध्ये मुलांना एज्युकेशन देतो किंवा आपलं ग्रामीण भागामध्ये कॉलेज आहे, ग्रामीण भागातल्या मुलांचा आपण जर विचार जर केला तर ग्रामीण भागातल्या मुलांकडे नॉलेज नाही असं मी म्हणणार नाही. परंतु त्यांचा प्रॉब्लेम काय आहे की प्रॉब्लेम असा आहे की ते खूप बुजरे आहेत, ते बोलत नाहीत. कम्युनिकेशन स्किल्स त्यांच्याकडं त्यांना जर सांगितलं की तुम्हाला 2 मिनटं तुमच्याबद्दल बोलायचं आहे तर ते 2 मिनटं बोलू शकत नाही.
किंवा बोलायचं जर असेल तर त्यांना प्रश्न पडतो की नक्की मी माझ्याबद्दल काय सांगायचं आहे. आपण ज्या वेळेला मुलांना म्हणतो, खूप वेळा आपण मुलांना सांगतो की तुम्ही तुमचं सॉट ॲनालिसिस करा, तुमचं स्ट्रेंथ आयडेंटिफाय करा, विकनेसेस आयडेंटिफाय करा, तुमचे अपॉर्च्युनिटी तुम्हाला माहीत पाहिजे, कुठले हर्डल्स आहेत, थ्रेट्स आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. परंतु मुलांना फक्त काय की IQ गोष्टीवरती जास्त विश्वास आहे मुलांचा. म्हणजे मुलं फक्त एका कानानं ऐकतात, दुसऱ्या कानानं सोडून देतात, परंतु त्यावरती मुलं काहीही काम करत नाही. बरोबर. आताच तुम्ही एक बोललात एक मुद्दा, तो महत्वाचा होता, तो म्हणजे काय स्वॅट ॲनालिसिस करा. सो आता मला तर माहिती आहे स्वॅट ॲनालिसिस म्हणजे काय, की म्हणजे स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. बट याचं ॲक्च्युली प्रॅक्टिकली मुलांनी जे कोणी एज्युकेशन घेत आहे त्यांनी ऑन पेपर कसं करावं याला थोडं तुम्ही एक्सप्लेन करा. ऑन पेपर कसं करावं याबद्दल जर सांगायचं झालं तर माझ्याकडे फर्स्ट इयरमध्ये जेव्हा मी मुलांना शिकवतो तर माझ्याकडे फर्स्ट इयरमध्ये ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा माझ्याकडे एक सब्जेक्ट आहे. ओके. ज्या वेळेला मुलांनी मी हा ऑर्गनायझेशन बिहेवियर सब्जेक्ट शिकवतो, तो सब्जेक्ट शिकवत असताना पहिले 8-10 दिवस मी मुलांची फक्त वेवलेंथ अंडरस्टँड करतो की आलेला जो काही क्राऊड आहे तो क्राऊड आपल्याकडे नक्की कसा आलेला आहे, जेणेकरून मला कुठल्या वेवलेंथ शिकवायचा आहे याचा मला एक अंदाज येऊन जातो. त्यानंतर मग मी काय करतो की मुलांची एक ॲक्टिव्हिटी घेतो. ती ॲक्टिव्हिटीज असतं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्यांना मी सांगतो की तुम्ही काय करा, तुम्ही पहिल्यांदा तुमचं सॉर्ट ॲनालिसिस करा. एक पेपर घ्यायचा आहे त्यांनी आणि त्या पेपरवरती पेपर 4 भागामध्ये विभागायचा आहे. ओके. आणि तो 4 भागात विभागल्यानंतर पहिल्या भागात लिहायचं त्यांची स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. मुलांना मी 10 मिनटं देतो आणि 10 मिनटं त्यांना सांगतो की ही ॲक्टिव्हिटी तुम्ही परफॉर्म करायची. तुमचे डोळे 5 मिनटं 10 मिनटं बंद करा आणि विचारा स्वतःला की माझ्यामध्ये नक्की काय काय क्वालिटीज आहेत, काय काय स्ट्रेंथ आहेत माझ्याकडे. मग माझ्याकडे कम्युनिकेशनची स्किल आहे का, मी प्रेझेंटेशन देऊ शकतो का, मी चांगला निगोशिएटर आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मी रिकॉल करायला लावतो आणि त्या गोष्टी त्यांना मी पॉईंट आउट करून नोटबुकवरती लिहायला लावतो किंवा पेपरवरती लिहायला लावतो. ती नोटबुक पेपरवरची ॲक्टिव्हिटी 5-10 मिनटाची झाली की मुलांना सांगतो की तुम्ही प्रत्येकानं पुढे यायचं आहे आणि पुढे येऊन तुम्ही जे काय लिहिलेलं आहे त्या पेपरवरती ते सगळ्या मुलांना सांगायचं आहे. मग तुम्ही तुमचे स्ट्रेंथ आत्ता असा असू शकेल की एखाद्या मुलाच्या त्या स्ट्रेंथच्या क्वाड्रंटमध्ये एकही पॉईंट येणार नाही, काही अडचण नाही त्यांनी, परंतु तुम्ही आता सुरुवात केली कुठेतरी. आणि MBA कोर्स आणि अदर ग्रॅज्युएशन कोर्सचा जर तुम्ही जर विचार केला तर MBAमध्ये हेच एक एक्स्ट्रा गोष्ट आहे जी रिक्वायर्ड आहे, ते म्हणजे स्किल्स डेव्हलपमेंट. नॉलेज तुम्हाला प्रत्येक ग्रॅज्युएशनच्या कोर्समध्ये मिळणारच आहे. बेसिक नॉलेज तुम्हाला सगळीकडेच घ्यायचं. तुम्ही BSc जरी केलं, BCom केलं, इंजिनिअरिंग केलं, तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला नॉलेज तर तुम्हाला घ्यायचंच आहे. पण अदर दॅन नॉलेज तुम्हाला एक्स्ट्रा काय रिक्वायर्ड आहे तर ते स्किल सेट जे तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे आहेत. असे स्किल सेट, इट मे बी अ कम्युनिकेशन स्किल, इट मे बी अ प्रेझेंटेशन स्किल. उद्या तुम्हाला कस्टमर बरोबर जाऊन बोलायचं आहे, तुम्हाला निगोसिएशन स्किल तुम्हाला डेव्हलप करायचे आहेत. तर स्किल डेव्हलपमेंट तुम्ही 2 वर्षामध्ये कसं करता दॅट इज मोर इम्पॉर्टंट. इथे सगळा गेम आहे ह्या MBA कोर्समध्ये. तुम्हाला जॉब जर घ्यायचा असेल तर तुमचे स्किल तुम्ही डेव्हलप केले पाहिजे. स्किल जर डेव्हलप केले जर नाही तर तुमच्याकडे ॲट द एंड ऑफ 2 इयर्स डिग्री 100% येईल. ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशन घेता त्या दिवशीच तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट 100% देणारच आहे. परंतु तुम्ही त्या सर्टिफिकेटसाठी MBA करत नाही. तुम्ही MBA का बरं करताय? आपण सगळे MBA करतोय, मुलं MBA करतायत, त्यांना जॉब पाहिजे. मग जॉब जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या स्किल सेटवरती काम करणं खूप गरजेचं आहे. असं मी म्हणणार नाही की फक्त MBAमध्ये स्किल सेट रिक्वायर्ड आहे. तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जा, कुठेही जॉब करायला जा, रिक्वायरमेंट आहे ते म्हणजे स्किल सेट. बरोबर. आणि अगेन जसं तुम्ही आता बोललेत की स्वॅट ॲनालिसिस आपण प्रत्येकजण आहे ना खोजतो की आमची इंडियन एज्युकेशन सिस्टीम अशीच आहे बाबा, तशीच आहे बाबा. बट मी म्हणतो की हा खूप बेस्ट पॉईंट आहे. आणि जो तुम्ही शिकवताय ना ऑर्गनायझेशनल बिहेवियर नावाच्या सब्जेक्टमध्ये स्वॅट ॲनालिसिस, तर याने स्ट्रेंथमध्ये तुमच्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला कळतात. विकनेसमध्ये बाबा रे मी कुणाला एखाद्या गोष्टीसाठी मदत करायला नाही म्हणू शकत नाही, सो आता हा माझा विकनेस आहे, हा विकनेस कळतो. मग आता याने काय होईल तर माझी स्ट्रेंथ आहे कम्युनिकेशन स्किल, तर याने मला ऑपॉर्च्युनिटीज काय, मी चांगला यूट्यूबर बनू शकतो, बरोबर, मी चांगला कम्युनिकेशन म्हणजे एखादा मी चांगला कदाचित मी एखादा नेता बनू शकतो, लीडर मी बनू शकतो. लीडरशिप इज ऑल्सो वन ऑफ द स्ट्रेंथ. आणि परंतु थ्रेड मग बघितलं, थ्रेड म्हणजे काय की तुमच्या ज्या विकनेस होत्या त्या विकनेसच्या आधारे मी कोणाला नाही म्हणू शकत नाही. म्हणजे काय होणार, एकंदरीत एखाद्या मित्राने गरज नसताना माझ्याकडे आलं मला मदत पाहिजे, मी फसलो जाणार, माझा वेळ जाणार. सो ह्या ज्या गोष्टी आहेत नॉट ओन्ली इन एज्युकेशन,
बट तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा त्या घडवताना सुद्धा यांचा उपयोग होतो. रिसेंटली मी आता द 7 हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल हायली सक्सेसफुल पीपल हे जे पुस्तक आहे हां ते मी वाचलं, त्यामध्ये सुद्धा या स्वॅट अनालिसिसचा उल्लेख होता. सो वी कॅन थिंक अबाउट इट की अशा गोष्टींचा आपण विचार करायला हवा. एक्झॅक्टली. सर आता ज्या पद्धतीने तुम्ही बोललात की MBA खरंच का महत्त्वाचं आहे आणि तुम्ही सांगितलं की प्रत्येक स्किलचा इम्पॉर्टंट आहे, याच्याशीच निगडीत एक प्रश्न येतो, तो म्हणजे काय की ग्रॅज्युएट झालं आहे, मुलाने MBA करायचं, पण आमच्याकडे काय होतं आहे ना, आत्ता आम्ही आधी जॉबला लागतो. आम्ही भरपूर जणं बघितलेले आहेत, मी स्वतः BIT आहे, माझे भरपूर जणं मित्र आधी जॉबला लागले, मग नंतर मॅनेजरचा रोल भेटला, मग तिथे बघितलं अरे पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं आहे, अरे नाही नाही मॅनेजमेंटमधली डिग्री लागते, मग आमचे डोळे उघडतात, मग आम्ही एक्सटर्नल कुठेतरी MBA ॲडमिशन. मग माझा हाच प्रश्न आहे की आधी करिअर सिक्युअर करून मग ते शिकण्याच्या नादी लागायचं की आहे त्या फ्लोमध्ये एज्युकेशन घेऊन चांगलं पॅकेज मिळवायचं, याबद्दल आपण काय बोलाल? मी याबद्दल मला जर सांगायचं झालं तर जशा नाण्याला 2 बाजू आहेत तशा ह्या प्रश्नाला सुद्धा 2 बाजू आहेत आणि दोन्ही पण बाजू तुम्ही ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. आता इट इज टोटली डिपेंड अपॉन युअर आयडियॉलॉजी, म्हणजे मुलाची आयडियॉलॉजी काय किंवा मुलगा कसा थिंक करतो. फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा असेल की जो खूप नॉर्मली गरीब घराण्यातला असेल आणि त्याला आज पैसे कमवणं हे त्याच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असेल, तर तो काय विचार करेल की फॉर एक्झाम्पल माझी बेसिक डिग्री झालेली आहे, ह्या डिग्री बेस मी आज मार्केटमध्ये जर गेलो, मला जर जॉब जर मिळत असेल तर मी तो जॉब घेऊन टाकेल, कारण त्याच्या समोर आज महत्त्वाचं काय आहे तर अर्निंग, ते आज त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या डोक्यावरती किंवा खांद्यावरती फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज कंप्लीट करण्यासाठी त्याला असं वाटतं की म्हणजे जॉब करणं पहिलं गरजेचं आहे, तो जॉब करू शकतो. जॉब करून तुम्ही अर्न अँड लर्न ही कन्सेप्ट सगळ्यांना माहीत आहे, जॉब करून अर्न करून सुद्धा तुम्ही लर्न करू शकता, ही झाली एक बाजू. दुसरी बाजू काही मुलं म्हणतील की नाही मी पहिल्यांदा काय करेल की एज्युकेशन सगळं पहिलं कंप्लीट करून घेईन आणि एज्युकेशन कंप्लीट केल्यानंतर मग मी काय करेल, मी इंडस्ट्रीमध्ये जाईल आणि मग मी जॉब घेईन. दोन्ही पण गोष्टी बरोबर आहेत, चुकीचं याच्यामध्ये काहीच नाही आहे. फक्त डिपेंड एवढंच आहे की जो मुलगा एज्युकेशन घेऊन जॉब करायचं म्हणतोय किंवा एज्युकेशन प्लस जॉब करायचं म्हणतो, तो कुठल्या टाईम फ्रेममध्ये आहे त्याच्या, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तो टाईम फ्रेम त्याने अंडरस्टँड एकदा केला, त्या बेस तो त्याचा डिसिजन 100% घेऊ शकतो. ओके, असं मला वाटतं. ओके. सो आता आणखीन एक माझ्या मनामध्ये प्रश्न येतो की आता मी स्वतः जॉबही केला आहे, कॉर्पोरेटमध्ये मी जॉब करतोय, गेल्या म्हणजे 2016 पासून एज्युकेशन घेता घेता मी कॉर्पोरेटसोबत जॉब करतोय. जसं की मी सकाळ मीडियामध्ये सुरुवातीला काम केलं, त्यानंतर मग हळूहळू कॉर्पोरेट कंपनीसोबत काम केलं, जसं की बायजूस असेल, विकीमंत्रा असेल, गुरुजना फर्म असेल, सो यांच्यासोबत काम केलं. तर हे काम केल्यानंतर आता ज्यावेळेस मी स्वतःचं स्टार्टअप करतोय, तर मला असं जाणवलं की मी ज्यावेळेस जॉब करत होतो त्यावेळेचं MBA करणं आणि आता ॲज अ बिझनेसमॅन MBA करणं खूप डिफरंट विषय आहेत. सो MBA करताना कशा पद्धतीने MBA मध्ये आपण नॉलेज गेन केलं पाहिजे की ज्याचा उपयोग हा आपल्या जॉब म्हणजे तुमच्या जॉबच्या रिलेटेड करिअरसाठी पण होईल आणि तुमच्या व्हॉट यू कॅन से फॉर युअर एंटरप्रेन्योरशिप जर्नी, फॉर युअर स्टार्टअप जर्नी, फॉर युअर बिझनेस जर्नी, त्याच्यासाठी सुद्धा उपयोग होईल. याबद्दल आपण काय बोलाल? म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला असं विचारायचं आहे की MBA कोर्स केल्यानंतर समजा एखादा मुलगा असेल, त्याला असं वाटतंय की मला माझा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, बरोबर, तर त्यांनी काय केलं पाहिजे असं नॉर्मली मला असं वाटतंय. आता MBA केल्यानंतर आपण नॉर्मली जेव्हा मी ॲज अ प्लेसमेंट कोऑर्डिनेटर जेव्हा मुलगा सेकंड इयरला येतो किंवा फर्स्ट इयरला नॉर्मली येतो, फर्स्ट इयर आल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारतो की वाय MBA. नॉर्मली मी पहिला प्रश्न त्यांना विचारतो की फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा आहे, त्यानं BSc केलेला आहे, BSc केमिस्ट्री केलेलं आहे त्याने, त्याच्याकडे ऑप्शन होतं MSc केमिस्ट्री करण्याचं, बरोबर आहे, परंतु त्याने ते ऑप्शन नाही निवडलं, त्याने निवडलं की त्याला MBA करायचं आहे, बरोबर ना. मी त्याला विचारलं त्यावेळेला लेक्चरला जेव्हा तो आला तेव्हा त्याला विचारलं की तुला MBA का बरं करायचं आहे. त्यांच्या डोक्यामध्ये, मुलांच्या डोक्यामध्ये एक सारा असा उत्तर तयार असतं की सर मला मॅनेजर व्हायचं आहे, मला सक्सेसफुल पर्सन व्हायचं आहे, म्हणून मला MBA करायचं आहे, अशी मुलं नॉर्मली उत्तर देतात. काही मुलं म्हणतात की सर मला बिझनेस टाकायचा आहे, बरं, मला एंटरप्रेन्योर व्हायचं आहे. मग आता आपण MBA केल्यानंतर मुलांना 2 ऑप्शन्स आहेत. एक ऑप्शन आहे जॉब करण्याचा, दुसरा ऑप्शन आहे एंटरप्रेन्योरशिप किंवा व्यवसाय टाकायचा. आता ज्या वेळेला मी म्हणतोय की मला सक्सेसफुल एंटरप्रेन्योर व्हायचं आहे, तर सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होणं यासाठी काही स्किल्स आहेत जे तुमच्याकडे इनबिल्ट असणं गरजेचं आहे.
किंवा काही काही स्किल्स आहेत की जे फॉर एक्झाम्पल तुम्ही ते लर्न पण करू शकता. जसं आपण नॉर्मली काय म्हणतो की डिबेटेबल इश्यू आहे, लीडर्स आर बॉर्न नॉट मेड, किंवा कधी कधी म्हणतात की लीडर्स आर मेड दे आर नॉट बॉर्न. त्याच्यावरती डिबेट होते. तसं एंटरप्रिनरशिपमध्ये पण तसंच आहे. काही काही लोक म्हणतील की एंटरप्रिनर्स आर मेड दे आर नॉट बॉर्न, काही काही म्हणतील की एंटरप्रिनर्स आर बॉर्न दे आर नॉट मेड. तर तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर व्यवसाय जर करायचा आहे किंवा त्या व्यवसायामध्ये तुम्हाला जर सक्सेस जर घ्यायचा आहे, मला जर सक्सेस घ्यायचा आहे, मला सक्सेसफुल एंटरप्रिनर जर मला जर व्हायचं जर असेल, तर त्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे. मी एक सिम्पल कन्सेप्ट सांगेल मुलांसाठी. ती कन्सेप्ट आहे की प्रत्येक मुलांना आस्क मॉडेलवरती काम करणं गरजेचं आहे. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस आस्क मॉडेल? आस्क म्हणजे ॲटिट्यूड, एस म्हणजे स्किल्स आणि के म्हणजे नॉलेज. या 3 गोष्टींवरती मुलांनी जर काम जर केलं तर तुम्ही सक्सेसफुल एंटरप्रिनर जरी व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकाल. किंवा तुम्हाला वाटते की मला बिझनेसमध्ये किंवा मला जॉबमध्ये पण सक्सेस पाहिजे किंवा मला जॉब मिळाला पाहिजे, तुम्हाला जॉबसुद्धा मिळू शकेल. काय सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे, आजकालच्या मुलांमध्ये आपण नॉर्मली म्हणतो उतावळा नवरा आणि गुडघ्याला वाशिंग, त्या टाईपचा प्रॉब्लेम झालेला आहे मुलांमध्ये. मुलांमध्ये काही नाही आहे तर मुलांमध्ये राईट ॲटिट्यूड नाही आहे. बरोबर. ॲटिट्यूड जर तुमच्याकडे जर असेल, म्हणजे आपल्याला नॉर्मली म्हणता येईल की एखादा साधा मुलगा पण ज्याचा ॲटिट्यूड एकदम चांगला आहे, ॲटिट्यूड एकदम बरोबर आहे, तर तो काही सुद्धा गोष्टी करू शकेल. तर तुमच्याकडे जेव्हा तुम्ही MBA मध्ये येता तर त्यावेळेला तुमच्याकडे लर्निंग ॲटिट्यूड असणं खूप गरजेचं आहे. आणि आजकाल मी मुलांमध्ये जर काही जर बघितलं असेल की जे लुप्त होत चाललंय ते म्हणजे लर्निंग ॲटिट्यूड. कुठलाच मुलगा लर्न करायला किंवा नवीन गोष्टी लर्निंग करायला अजिबात तयार नाही. आपण त्याला म्हटलं की एखादी गोष्ट सांगितली की अरे एखाद्या फील्डमध्ये ही नवीन गोष्ट आलेली आहे, तुला याचं सर्टिफिकेशन करणं गरजेचं आहे किंवा लायब्ररीमध्ये जाऊन रीडिंग करणं गरजेचं आहे. तुम्ही आजकाल जर बघितलं तर लायब्ररी ओसच्या ओस पडलेल्या आहेत. आपली लायब्ररी बघा, भरपूर मोठी लायब्ररी आहे, परंतु तुम्ही जर गेले तिथे तर लायब्ररीमध्ये नॉर्मली मुलं कधी दिसत नाहीत आपल्याला. का तर मुलांकडे लर्निंग ॲटिट्यूड राहिलेला नाही. एक म्हणजे मुलांनी त्यांचा ॲटिट्यूड बदलणं गरजेचं आहे. दुसरं, तुम्ही ज्या कोर्समध्ये आहात तिथे रिक्वायर्ड काय आहेत स्किल्स, त्याच कोर्स रिलेटेड काय काय स्किल्स आहेत जे मी डेव्हलप केले पाहिजे त्याचा एक प्लॅन मुलांनी बनवणं गरजेचं आहे. 2 वर्षामध्ये, 2 वर्षात नाही, 1 सेमिस्टरमध्ये 4 सेमिस्टर आहेत. प्रत्येक सेमिस्टरमध्ये मी कुठला स्किल डेव्हलप करेल. इट मे बी कम्युनिकेशन, एकच स्किल आहे कम्युनिकेशन, 6 महिने मी तेवढंच डेव्हलप केलं आहे. दुसऱ्या 6 महिने मी फक्त प्रेझेंटेशन केले, तिसऱ्या 6 महिने मी फक्त स्टेज डेअरिंग केली. काही अडचण नाही आहे. 4 सेमिस्टरमध्ये 4 स्किल डेव्हलप झाले, ते स्किल रिक्वायर्ड इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला 100% जॉब मिळेल. आणि 3 नंबरची गोष्ट म्हणजे नॉलेज. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, तुम्हाला नॉलेज शिवाय गत्यंतर नाही. तुम्हाला नॉलेज हे घ्यावंच लागेल. बेसिक नॉलेज कुठल्याही क्षेत्रात गेले ते रिक्वायर्डच आहे. मग तुम्ही बेसिक नॉलेज घ्या, तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह करा आणि तुमचा ॲटिट्यूड घ्या. ॲटिट्यूड डेव्हलप झाला, स्किल्स इम्प्रूव्ह झाले, नॉलेज तुमच्याकडे आलं, नो वन कॅन स्टॉप यू. स्काय इज द लिमिट फॉर यू. या 3 गोष्टींवरती आस्क मॉडेलवरती आजकालच्या मुलांनी खूप काम करणं गरजेचं आहे असं मला वैयक्तिक वाटतं. बरोबर. जरांनी आस्क मॉडेलच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं. आणि यात मला अजून एक ॲड करायला आवडेल सर, ते म्हणजे असं की एक टाईम मॅनेजमेंटसाठी एक कन्सेप्ट आहे, मला त्या कन्सेप्टचं नाव आठवत नाही आता, मग त्यात एकूण 4 क्वाड्रंट केले जातात. एक असतं इम्पॉर्टंट, नॉट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. येस, एक्झॅक्टली. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो ना, आपण दिवसभर आहे ना इम्पॉर्टंट, अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंटला आपण खूप जास्त महत्त्व व्हॅल्यू देतो. आणि जे इम्पॉर्टंट आणि अर्जंट आहे त्याला आपण अजिबात महत्त्व देतो. त्याला आपण एकदम ॲट द एंड ऑफ द डे विचार करतो की आले मला हे करायचं होतं पण मी केलं नाही. आणि इथेच मुलांची खूप मोठी चूक होते. इंडस्ट्रीमध्ये आज जर आपण बघितलं तर नॉर्मली जे काही हायर लेवल पोझिशन्स आहेत, या हायर लेवल पोझिशनला जुन्या काळामध्ये आपण काय म्हणायचो की मुलाकडनं इंटेलिजन्स कोशंट असणं खूप गरजेचं आहे असं नॉर्मली म्हणायचे. आत्ता पण ते रिक्वायर्ड आहे. इंटेलिजन्स कोशंट हा मुलाकडे असलाच पाहिजे. ज्या वेळेला तुम्हाला हायर लेवल पोझिशनवरती काम करायचं आहे, तुम्हाला तुमची टीम हँडल करायची आहे, तुम्हाला तुमचे टार्गेट्स कंप्लीट करायचे, तुमच्याकडे इंटेलिजन्स कोशंट असणं गरजेचं आहे. परंतु आजकाल इंडस्ट्रीमध्ये अदर दॅन इंटेलिजन्स कोशंट अजून एक कोशंट आहे जो खूप रिक्वायर्ड आहे, तो म्हणजे इमोशनल कोशंट. आजकालच्या मुलांकडे इमोशनल कोशंट असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे इमोशनल कोशंट आहे, इंटेलिजन्स कोशंट आत्ता जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही हायर लेवल पोझिशनला जाऊ शकता. ज्या वेळेला तुम्हाला ॲज अ मॅनेजर म्हणून काम करायचं आहे, तुमच्याकडे टीम असणार आहे, तुमच्या अंडर टीम असेल 20, 25, 50, 100 लोकांची. ह्या 50 लोकांची किंवा 100 लोकांची सायकोलॉजी वेगवेगळी आहे, त्यांची थिंकिंग वेगळी आहे आणि तुम्हाला या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन काम करायचं आहे.
ज्या वेळेला तुम्हाला या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन काम करायचं आहे त्यावेळेला तुमच्याकडे इमोशनल कोशंट असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला त्यांचे इमोशन्स समजले पाहिजेत. जर तुम्ही त्यांचे इमोशन समजू शकला नाही तर तुम्हाला त्यांच्याकडनं कुठलंही काम करू घेता येणार नाही. अल्टिमेटली फेल्युअर हे ॲट द एंड ऑफ द डे तुमच्यावर येणार आहे. बिकॉज मॅनेजर इज रिस्पॉन्सिबल. हू इज रिस्पॉन्सिबल? द टीम इज नॉट रिस्पॉन्सिबल. मॅनेजर रिस्पॉन्सिबल आहे. उद्या तुमचा सिनियर पर्सन, तुमचा बॉस तुम्हाला विचारेल की काम का बरं झालं नाही, तो हे त्यावेळेला ऐकून घेणार नाही की तुमच्या टीमनं काम नाही केलं. तो काय म्हणेल, तुम्हाला टीमकडनं काम करून घेता येत नाही. यू आर नॉट गुड लीडर. यू आर नॉट गुड लीडर. मग तुम्हाला जर गुड लीडर व्हायचं असेल तर तुमच्याकडे 2 गोष्टी आज असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडं जसं मी सांगितलं की आस मॉडेल तुम्हाला काम करायचंच आहे, परंतु तुमच्याकडे अदर दॅन इंटेलिजन्स कोशंट तुमच्याकडे इमोशनल कोशंट सुद्धा असणं खूप गरजेचं आहे, असं मला वैयक्तिक वाटतं. एक्झॅक्टली. नाही सर, ह्या गोष्टी तर खूपच आहेत, परंतु आणखीन एक प्रश्न आहे जो की आमच्या खूप साऱ्या कमेंट्समध्ये विद्यार्थ्यांद्वारे विचारला जातो, आणि तो म्हणजे काय की प्लेसमेंट. सो मुलं म्हणतात की आम्हाला प्लेसमेंटसाठी कुठे अप्लाय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर आता तुम्हाला जवळपास तुमचं 15 वर्षाच्या आसपास आज एक्सपिरियन्स आहे ॲज अ प्रोफेसर अँड TPO ऑल्सो. सो मला तुम्हाला हाच प्रश्न आहे की तुमच्या मार्गदर्शनाखाली किंवा आत्तापर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने प्लेसमेंट दिली आहे, किती विद्यार्थ्यांना तुम्ही प्लेसमेंट दिली आहे, आजपर्यंत तुमच्या कालखंडामध्ये, तुमच्या कामाच्या कालखंडामध्ये सर्वात जास्त पॅकेज तुम्ही किती दिलं आहे, आणि आणखीन एक तुमच्या अंडर कोणते कोणते मोठमोठे स्टार्टअप्स किंवा काही व्यवसाय, काही विद्यार्थ्यांचे व्यवसाय असतील तेही आपण शेअर करावेत जेणेकरून आमच्या ऑडियन्सला त्याचा फायदा होईल. ओके. आता प्लेसमेंटबद्दल जर सांगायचं झालं तर मी आता जो करंट इयर चालू आहे या करंट इयरबद्दलच मी प्लेसमेंटचं थोडंसं डिस्कशन करतो. आता यावर्षी जर आपण प्लेसमेंटचा विचार जर केला तर जवळपास आपण 30पेक्षा जास्त कंपन्यांचे प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज मुलांना ऑफर केल्यात यावर्षी. 30पेक्षा जास्त. आणि प्लेसमेंट असिस्टंट जो आहे हा पायरन्स IBM मध्ये 100% प्लेसमेंट असिस्टंट दिला जातो. ओके. प्लेसमेंट असिस्टंट देणं म्हणजे मुलांना आपण काय करतो, आता आपण प्लेसमेंटचा जर विचार जर केला किंवा प्लेसमेंट सिनेरिओचा आता जर विचार जर केला तर कोविडपूर्वी प्लेसमेंट प्रोसेस ही पूर्ण वेगळी होती, आणि कोविड नंतर तुम्ही जर बघितलं तर प्लेसमेंटची प्रोसेस ही पूर्ण चेंज झालेली आहे. आता कंपन्या त्यांना अजिबात सुद्धा इंटरेस्ट नाही की कंपन्या आता कॅम्पसेसमध्ये येतील आणि मग 1 दिवस पूर्ण स्पेंड करतील, त्यानंतर त्या कंपन्या सगळ्या इंटरव्ह्यू प्रोसेसेस कंडक्ट करतील. कंपन्यांना आता एवढा वेळ राहिलेला नाही. किंवा HR सुद्धा आजकाल खूप स्मार्ट झालेले आहेत. HR काय म्हणतात आजकाल, HR म्हणतात की आपण एक काम करूया, आपण काय करूया, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊया. आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्लेसमेंट ड्राईव्ह कंडक्ट करून टाकूया, जेणेकरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक HR आहे तो पुण्यामध्ये बसलेला आहे, मुलं त्यांच्या घरी आहेत किंवा इथं कॅम्पसेसमध्ये आहेत, 1-2 तासामध्ये प्लेसमेंट प्रोसेस सगळी पूर्ण कंप्लीट होऊन जाते. बरोबर. परंतु जुनं कसं होतं, जुन्या काळामध्ये कंपनी इथे येत होती, प्लेसमेंट प्रोसेस इथे कंडक्ट केली जात होती, परंतु आजकाल आता तसं काही राहिलेलं नाही. मॅक्झिमम कंपन्या काय म्हणतात की आपण टाइम स्पेंड करण्यासाठी आम्हाला बिलकुल वेळ राहिलेला नाही. आम्ही काय करणार आहे, आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलांना इंटरव्ह्यू घेऊन टाकू. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा फायदा काय होतो की मुलगा माझ्या समोर मला लगेच दिसतो, जेणेकरून मला कळतं की या मुलाची पर्सनॅलिटी कशी आहे, हा मुलगा नक्की दिसतो कसा, हा स्वतःला कसा कॅरी करतोय, याचं कम्युनिकेशन कसं आहे, माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये जी काय व्हॅकन्सी आहे त्या व्हॅकन्सीसाठी हा मुलगा परफेक्ट मॅच आहे का नाही हा याच्याला लगेच कळून जातं आहे. नवीन कन्सेप्ट आलेली आहे व्हिडिओ रेझ्युमीची. मी माझ्या मुलांना खूप कायम सांगत असतो की ते दिवस गेले आता की ज्या वेळेला फ्रेशर्स मुलगा आहे, 1 पेज तुम्ही तुमचा रेझ्युमी बनवला, तो रेझ्युमी तुम्ही मेल केला आणि HR पाठवून दिला, HR वेळ नाही तो मेल चेक करण्यासाठी. HR काय म्हणतोय आता, ह्युमन रिसोर्स आत्ताचे जे काही नवीन HR मॅनेजर्स आहेत, नवीन घडीचे HR मॅनेजर, ते काय म्हणतात, तुम्ही तुमचा व्हिडिओ रेझ्युमी बनवा. आता व्हिडिओ रेझ्युमी म्हणजे काय, आपण जो पेपर रेझ्युमी बनवलेला आहे त्याच पेपर रेझ्युमचा एक व्हिडिओ बनवायचा. म्हणजे मी माझ्याबद्दल व्हिडिओ बनवणार, मी माझ्याबद्दल 1.5 मिनिटं 2 मिनिटं बोलणार, त्याबद्दल मी सांगणार की मी कोण, प्रेझेंट युअरसेल्फ, माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय, माझे स्किल सेट काय, माझे गोल्स काय, माझ्या हॉबीज काय, याबद्दल मी माझा व्हिडिओ रेकॉर्ड करणार आणि तो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मी HR पाठवून देणार. त्या बेस ती जी काही कन्सेप्ट आहे ती नॉर्मली कन्सेप्ट म्हणजे व्हिडिओ रेझ्युम आहे. मी आमच्या आता पायरन्स IBMच्या मुलांना मागच्या वर्षी ही कन्सेप्ट आपण इम्प्लिमेंट केली होती. मुलांना आपण सांगितलं की तुम्ही तुमचे व्हिडिओ रेझ्युमे बनवा. मुलांनी त्यांचे ते व्हिडिओ रेझ्युमे बनवले आणि इतके छान त्यांनी ते व्हिडिओ रेझ्युम बनवले. आपण ते व्हिडिओ रेझ्युम कंपनीमध्ये पाठवले होते जेणेकरून मुलांना सिलेक्शनसाठी याचा फायदा होईल.
आणि आपल्या मुलांना याच्या सिलेक्शनसाठी खरंच फायदासुद्धा झाला. मागच्या वर्षी जर हायेस्ट पॅकेज आपण जर बघितलं तर शुभम वराडे एक मुलगा आहे, त्याला जवळपास 8.75 लाखाचं मागच्या वर्षी आपल्या इथे पॅकेज मिळालेलं आहे. आणि ऑन एन ॲव्हरेज पॅकेज आपण जर म्हटलं तर आपल्या इथं ऑन एन ॲव्हरेज जवळपास 3-1 लाखापर्यंत पॅकेज ऑन एन ॲव्हरेज पॅकेज आपल्या मुलांना मिळतं. आणि प्लेसमेंट पर्सेंटेजचा जर विचार जर केला तर मागच्या वर्षी ॲक्च्युअल प्लेसमेंट पर्सेंटेज आपण जवळपास 65% मुलांना प्लेसमेंट दिलेले आहे वेगवेगळ्या कंपनीमध्ये. आणि प्लेसमेंट असिस्टंट जो आहे तो 100% प्लेसमेंट असिस्टंट आपण दिलेला आहे. त्यानंतर आपण ट्रेनिंग प्रोग्रामबद्दल जर विचारायचं जर झालं किंवा सांगायचं जर झालं तर आपण काय करतो की आपण पहिल्या सेमिस्टरपासून मुलांना ट्रेनिंग प्रोग्राम ऑफर करतो. जसं मुलं ॲडमिशन घेऊन येतात आपण मुलांना AICTEच्या धर्तीवरती जवळपास 6 दिवसाचा एक इंडक्शन अँड ओरिएंटेशन प्रोग्राम देतो आपण त्यांना. त्या इंडक्शन ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये आपण काय करतो की 4 दिवस आपण सॉफ्ट स्किल ट्रेनर बोलवतो. त्या सॉफ्ट स्किल ट्रेनरच्या माध्यमातून आपण मुलांना ट्रेनिंग देतो. त्यानंतर 1 दिवस आपण मुलांना इंडस्ट्रियल व्हिजिटला घेऊन जातो बाहेर. जवळच्या जे काय प्लेसेस आहेत, इट मे बी पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, त्या कंपन्यांमध्ये आपण मुलांना ॲक्च्युली घेऊन जातो. आणि मुलांना इंडस्ट्रीला घेऊन गेल्यानंतर मुलांना कळतं की ॲक्च्युअल वर्किंग कल्चर की इंडस्ट्रीमध्ये कसं आहे हे आपण पहिल्या सेमिस्टरला पहिल्या दिवसापासूनच मुलांना कसं देता येईल याचा विचार करतो. नंतर आपण थोडंसं मुलांना एंटरटेनमेंट म्हणून एखादा ट्रेक वगैरे असेल, इट मे बी कळसुबाई असेल किंवा हरिश्चंद्रगड असेल, आपण मुलांना तिकडे ट्रेकसाठी सुद्धा घेऊन जातो. त्यानंतर आपण लीडिंग विथ लीडर्स असा आपला एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. त्या फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये आपण सुद्धा काय करतो की मुलांना ग्रुप डिस्कशन्स असेल, रेझ्युमे रायटिंग असेल, पर्सनल इंटरव्ह्यू असेल, मॉक इंटरव्ह्यू असेल, याचं प्रिपरेशन करण्यासाठी आपण काय करतो ट्रेनर बाहेरनं बोलवतो आणि त्यांच्याकडनं आपण ट्रेनिंग प्रोग्राम घेतो. स्पेसिफिकली मुलींसाठी जर आपण काही जर करायचं जर म्हटलं तर मुलींसाठी आपण महिंद्रा प्राईड क्लासरूम इन असोसिएशन विथ नांदी फाउंडेशन जे आहे त्यांच्यासाठी आपण एम्प्लॉयबिलिटी इन्हान्समेंट प्रोग्राम विथ इम्पथी अँड इमोशन्स असा एक 7 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे जो आपण दरवर्षी आपल्या मुलींसाठी स्पेसिफिकली घेतो. जेणेकरून मुलींची एम्प्लॉयबिलिटी कशी इन्हान्स करता येईल किंवा कशी वाढवता येईल या दृष्टीनेसुद्धा आपण मुलींसाठी प्रयत्न करत असतो. म्हणजे आपण काय करतोय की सगळ्याच मुलांना काही ना काही कॉलेजमधनं देण्याचा 100% प्रयत्न करतो जेणेकरून मुलं एम्प्लॉयबल झाले पाहिजेत. व्हेरी नाईस. दुसरी गोष्ट सांगायची झाली की जसं आपण डिस्कस करत होतो की आपण बिझनेससाठी काय करतो. काही मुलांचं स्वप्न आहे की काही मुलांचं लहानपणापासून स्वप्न असतं की मला MBA करायचं आहे परंतु मला जॉब नाही करायचा आहे. माझा फॅमिली बिझनेस आहे तो मला पुढे न्यायचा आहे किंवा माझा फॅमिली बिझनेस नाही आहे परंतु मला स्वतःचा माझा स्टार्टअप सुरू करायचं आहे. तर अशा केसेसमध्ये कॉलेज काय करतं, तर अशा केसेसमध्ये आपल्या कॉलेजमध्ये स्वयं स्टार्ट म्हणून आपण एक सेल निर्माण केलेला आहे. त्या स्वयं नाव पण त्याचं किती छान आहे बघा, स्वयं स्टार्ट. म्हणजे मुलांना स्वतः स्टार्ट करायचं आहे. आपण त्याला फक्त काय करतो की त्याला मोटिवेट करतो. समजा त्याच्याकडे जर एखादी बिझनेस आयडिया असेल तर ती बिझनेस आयडिया तो स्वयं स्टार्टमध्ये जे काय आपले फॅकल्टी मेंबर्स आहेत त्या फॅकल्टी मेंबर्सबरोबर डिस्कशन करू शकतो. आणि फॅकल्टी मेंबर्स ती जी काय त्याची संकल्पना आहे ती ॲक्च्युअली इम्प्लिमेंट कशी करता येईल यासाठी त्याला हेल्प करतात. त्यासाठी आपण जे काही लोकल एंटरप्रिनर्स आहेत आपण त्यांचीसुद्धा हेल्प घेतो. त्यानंतर आपण एंटरप्रिनरशिप अवेअरनेस कॅम्प आहे, उद्योगवर्धिनी नाशिकबरोबर आपण टायअप केलेला आहे. आणि त्या उद्योगवर्धिनी नाशिकबरोबर आपण दरवर्षी तो एंटरप्रिनरशिप अवेअरनेस कॅम्प जो आहे तो आपल्या कॉलेजमध्ये 2 वर्ष सर्टिफिकेशन प्रोग्राम आहे. तो सर्टिफिकेट प्रोग्राम आपण आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा दरवर्षी घेतो. या दृष्टीनं आपण मुलांना प्लेसमेंटसाठी ॲज वेल ॲज बिझनेससाठी या सगळ्या गोष्टींना आपण मदत करतो. ओके, थँक्यू सो मच सर. तुम्ही खूप छान आम्हाला या ठिकाणी गायडन्स केलं आहे. थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा जो व्हॅल्युएबल टाईम दिला तो. तुम्हाला जर अजून जर काही तुमचे शंका असतील किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स जर असतील तर पायरन्सचे जे काही दरवाजे आहेत तुमच्यासाठी कायम ओपन आहेत. इथे मी असेल किंवा अजून कुठलाही फॅकल्टी असेल तुमच्यासाठी सदैव तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा तुम्हाला मदत करण्यासाठी कायम तत्पर आहोत. धन्यवाद सर. आज पायरन्स IBMA म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशनद्वारे तुम्ही या ठिकाणी आम्हाला ॲज अ TPO म्हणून या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना जे काही गायडन्स दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, तुमच्या ज्या काही शंका असतील तुम्ही त्या कमेंटमध्ये टाका. आणि जसं सरांनी आत्ता सांगितलं पायरन्स म्हणजेच प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड एज्युकेशन नॅचरल अँड सोशल सायन्सेस याच्या अंतर्गत रन होणारं IBMA म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्ही कधीही येऊ शकता, या ठिकाणच्या स्टाफला भेटू शकता आणि तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकता. धन्यवाद. थँक्यू.